जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्याचे केले कथन. भस्म झाला कालयवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्याचे यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा. 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरूनी द्वारकेशी आला क्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगेतया. 16 सहस्र 100 जाया. 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशी राजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णा येई दूत दैती दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थगमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान मातापित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिव संकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. पौष शुद्ध 4 विनायक चतुर्थी शक 1946. गोरठा संस्थान आहे आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये. तिथे दासगणू महाराज प्रतिष्ठान आहे. त्यांची वस्त्र समाधी त्या ठिकाणी आहे. आज अनायासं मकर संक्रांतीनिमित्त तिथून प्रसाद प्राप्त झाला. त्यांची प्रसादाची पद्धत म्हणजे त्यामध्ये 3 अभंग ते लिहितात दरवेळेस. एक अभंग, एक श्लोक मालिनी वृत्तामध्ये आणि दुसरा श्लोक पृथ्वी वृत्तामध्ये. आता पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सूर्याचं स्तवन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. मकरीसे आला सूर्यनारायण, रात्र झाली सान, थंडी गेली. रात्र लहान झाली आणि दिवस वाढत चालला. तैसा एकी सूर्य उदयासी आणा, निवाराया जाणा दैन्य सारे. सगळं दैन्य जर घालवायचं असेल तर एकता जी आहे आपल्या धर्मामधली ती महत्त्वाची आहे. तर तैसा एकी सूर्य उदयासी आणा. मग म्हणतात दारिद्र्य ही थंडी आळसाची रात्र. दारिद्र्य रूप थंडी आणि आळसाची रात्र निवारी त्वरित भास्करा हा. आणि गणुदास म्हणे एकी सूर्याप्रती आणविणे हाती तुमच्या आहे. म्हणजे असं सूर्याचं प्रखर तेज आणणं हे सगळं तुमच्या हातीच आहे. आणि म्हणून समर्थसुद्धा आपल्याला सांगतात की सकाळी उठून सूर्यदेवतेचं दर्शन घ्यावं. अशा प्रकारचा हा छोटासा प्रसाद जो आहे तो आजच अनायासा प्राप्त झाला, म्हणून त्याचं आपण थोडंसं वाचन केलं. आता जो आपला अध्याय चालू आहे दशमस्कंधातील 52वा अध्याय. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं कालयवन हा जो आहे तो ग्रीस देशातून आला होता. युनान देशाचा राजा कालयवन बरोबर 3 अक्षौहिणी सैन्य घेऊन आला होता. आणि हा सगळा त्या जरासंधाला मदत करण्यासाठी या ठिकाणी आला होता. आणि या कालयवनाचा भस्मीकरण, त्याचा वध जो आहे तो भगवान श्रीकृष्णाने केला. त्याला 2 कारणं होती. मुचकुंद ऋषी जे आहेत, जे रामायण काळातले ऋषी आहेत, ते या द्वापार काळापर्यंत त्या ठिकाणी त्यांना भगवंताचा वर प्राप्त झाला म्हणून ते अखंड अशा निद्रेमध्ये होते. त्यांना भगवंतांना दर्शन द्यायचं होतं, म्हणजे त्यांना उठवायचं आणि त्यांना दर्शन द्यायचं हा एक भाग. आणि त्यांना उठवण्याचं काम जे आहे ते या कालयवनाच्याकडून करून घेतलं. कारण त्यालासुद्धा मारायचं होतं. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतम. आणि यामुळे ही लीला त्याने केली. उत्तर प्रदेशामध्ये धौलपूर नावाचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी तीर्थराज मुचकुंद तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे. त्या ठिकाणी ऋषीपंचमी म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी आणि षष्ठी अशी त्या ठिकाणी यात्रा भरत असते. आता हे मुचकुंद जे आहेत त्यांना भगवंतानी मग पुढे आशीर्वाद दिला. जन्म अन्यनंतरे राजन सर्वभूतसुरोत्तम भूत्वा द्विजर्वस्वम वै माम उपेक्षसी केवलम. पुढच्या जन्मी तुझा जन्म ब्राह्मण कुळामध्ये होईल आणि सर्व प्राण्यांचा परमसुहृद होशील, सगळ्यांचा प्रिय होशील आणि त्यावेळेस तू मला प्राप्त होशील असं भगवंताने आशीर्वाद दिला. मग आता हे मुचकुंद ऋषी पुढील जन्मामध्ये कोण झाले याबद्दल 2 संदर्भ सापडले. एक म्हणजे ते पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त असणारे भक्त पुंडलिक हे झाले. आणि दुसऱ्या संदर्भामध्ये ते भागवत टीकाकार
भक्तिविजय पांडव प्रताप या ग्रंथाचे लेखक असणारे श्रीधर स्वामी, जे श्रीधर स्वामी म्हणजे श्रीधरी टीका जी श्रीमद भागवताची आहे त्याचे लेखक असणारे श्रीधर स्वामी हे आमच्या रंगनाथ स्वामी समर्थ पंचायतनातील निगडीकर यांचे पुतणे होते. निगडीकर महाराजांचे पुतणे होते आणि पंढरपूरला त्यांच्यावर ती कृपा झाली. तसा आपल्या इथे अकोल्यामध्ये बाबाजी मठ आहे. बाबाजी महाराजांचे सखाराम महाराज पुतणे होते. त्यांची फार काही परमार्थामध्ये गती नव्हती. लहान मुलाप्रमाणे खेळणं वगैरे असं सगळं होतं. पण महाराजांनी त्यांना सन्मार्गाला जसं आणलं त्याचप्रमाणे या ठिकाणी पण रंगनाथ महाराजांच्या कृपेने आणि समर्थांच्या आशीर्वादाने, समर्थांच्या प्रेरणेने या निगडीकरांचे पुतळे जे आहेत ते श्रीधर स्वामी, ज्यांचं मूळ नाव काही वेगळंच होतं त्यांचं, तर ते त्या ठिकाणी श्रीधरी टीका त्याने लिहिली आणि हेच मुचकुंद ऋषीचा आता कलियुगातला अवतार आहे. खंडोबा त्यांचं नाव, पूर्ण नाव खंडोबा. पंढरपूरला झालेली ती घटना आहे. आता या अध्यायामध्ये आपल्याला 52व्या अध्यायामध्ये द्वारकागमन, बलराम आणि श्रीकृष्ण या मथुरेचा वेढा वगैरे सगळं सोडून पुन्हा द्वारकेला गेले. तिथल्या सगळ्या लोकांना द्वारकेमध्ये घेऊन गेले आणि बलरामांचा विवाह कसा झाला आणि श्रीकृष्णाकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे, हा भाग आपल्याला आज पाहायचा आहे. 44 श्लोक या ठिकाणी आहेत. शुकदेव कथा सांगत आहेत. इत्थम सोनुग्रहीतोंगम कृष्णेने इक्ष्वाकुनंदन तम परिक्रम्य संयम्य निश्चक्राम गुहामुखात. भगवान शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने इक्ष्वाकू वंशामध्ये जन्मलेल्या भगवान श्रीरामांचेही कित्येक पूर्वीचे पूर्वज असणारे मुचकुंद यांच्यावर कृपा केली. मागच्या अध्यायात आपण पाहिलं मांधाता आणि बिंदुमती यांच्या पोटी 3 मुलं झाले, पुरुकुत्स, अंबरीश आणि मुचकुंद. त्या मुचकुंदेनं त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली आणि भगवंतांना प्रदक्षिणा घालून भगवंतांना नमस्कार करून ते मुचकुंद ऋषी गुहेच्या बाहेर पडले. आत्ता सांगितल्याप्रमाणे मुचकुंद हे त्रेतायुगातले होते. त्रेतायुगामध्ये रामराज्य झालं, त्यामुळे त्रेतायुगाचं जे आयुष्य आहे ते 8,64,000 वर्ष. त्यानंतर द्वापर आलं, ज्यामध्ये कृष्णाचा जन्म झाला. त्या द्वापाराची पण कालगणना जर पाहिली तर ती 12,96,000 वर्ष आहे. म्हणजे आधीचे 8 लाख आणि आताचे 12 लाख, असं एवढं 20 लाख जवळपास आयुष्य जे आहे ते त्रेता आणि कलियुगात या द्वापराचं आहे. आता त्यामध्ये भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना फक्त निद्रा पाहिजे होती. कारण काय की स्वर्गामध्ये देवांना मदत केल्यामुळे ते अतिशय थकले होते आणि म्हणून त्यांना आशीर्वाद म्हणून ती निद्रा त्यांना प्राप्त झाली. आणि असंही सांगितलं की तुझ्या निद्रेचा जो भंग करेल तो तुझ्या दृष्टिक्षेपाने भस्मसात होईल. आता या दोन्ही जुळण्यासाठी त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी गेले, त्यांनी दर्शन दिलं आणि त्या कालयवनाचा त्या ठिकाणी वध केला, भस्मसात केलं त्याला. आता या ठिकाणी ते भगवंताच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा त्या गुहेच्या बाहेर आले तेव्हा त्यांना दिसलं सवीक्षक क्षुल्लकान मर्त्यान पशून विरुद्ध वनस्पतीन. गुहेच्या बाहेर आले कारण त्यांचा जन्म हा त्रेतायुगामधला आहे आणि आता द्वापर युग चालू होतं. इतके वर्ष लोटले आणि त्यामुळे साहजिकच बाहेर येऊन पाहिलं तर माणसं, पशु, वेली आणि झाडे ही पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान झाली, लहान आकाराची झाली. आता आपण कलियुगामध्ये बोनसाय नावाची पद्धत पाहतो. एखादं वडाचं झाडसुद्धा एखाद्या कुंडीमध्ये येतं, एखादं आंब्याचं झाडसुद्धा कुंडीमध्ये येतं आणि त्याला आंबेसुद्धा लागतात. हे जे आहे ते मुचकुंदाने पाहिलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता कलियुग आले आहे आणि भगवंताच्या सांगण्याप्रमाणे हे मुचकुंद ऋषी उत्तरेकडे निघून गेले. तपश्रद्धा येतो धीरो निस्संगो मुक्त संशय. मुचकुंद ऋषी तपश्चर्या, श्रद्धा, धैर्य आणि अनासक्तीने युक्त होते. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे ते गंधमादन पर्वतावर गेले. आपण त्या ठिकाणी बद्रीनाथाला गेलेलं असाल. आम्ही 2012-13 काहीतरी गेलो होतो आम्ही. मुख्य बद्रीनाथांवर त्या तीर्थक्षेत्रावर जाण्याच्या पूर्वी जाताना 2 पर्वत लागतात, उजवीकडे आणि डावीकडे. त्या पर्वतापाशी जेव्हा आपली गाडी जाते तेव्हा भयानक थंडी सुरू होती. ते गंधमादन पर्वत आहेत.
त्या गंधमादन पर्वतावर याने जाऊन श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे आपलं पूर्ण उपासना केली, तपश्चर्या केली श्रद्धायुक्त अंतःकरणाने. आणि त्या बद्रीनारायणाला नरनारायणाचं निवासस्थान असलेलं ते बद्रीनाथ, या बद्रीनाथाचा संदर्भ आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये हा संदर्भ आहे. अगदी आताच्या श्रीधर स्वामींच्या चरित्रातसुद्धा त्यांना त्या नरनारायणापैकी नर ऋषी जे आहेत त्यांनी दर्शनं देऊन त्यांना तिथे बोलावलेलं होतं. आता याने त्या ठिकाणी जाऊन अनेक प्रकारची द्वंद्व सहन केली आणि आराधना करू लागले मुचकुंद ऋषी. आता इकडे भगवंत जे आहेत बलराम आणि श्रीकृष्ण हे पुन्हा आपल्या मथुरा राजधानीमध्ये आले. पण कालयवन जो होता त्यांनी जे आणलेलं सैन्य होतं त्याचा वेढा अजूनही त्या भोवती होता मथुरापुरीमध्ये. आणि त्यांनी लेंछाच्या सेनेचा संहार केला आणि त्यांचे सर्व धन ते घेऊन द्वारकेला निघून गेले. इथपर्यंतची कथा आहे. आता द्वारकेला जात असताना जेव्हा कृष्णाच्या आज्ञेनुसार माणसांवर आणि बैलांवर लादून ते सगळं धन घेऊन जात होते, त्याच वेळेस मगधराज जरासंध यांनी पुन्हा एकदा आता 18व्या वेळेस त्यांच्यावर स्वारी केली. 17 वेळेस तर त्यांना सोडून दिलं, पण 18व्या वेळेस तो पुन्हा 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला. आता त्याचं सैन्य पाहिलं, प्रचंड वेग पाहिला आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेही, जसा माणूस एवढं मोठं जनसागर पाहिल्यानंतर कदाचित घाबरून जातो त्याप्रमाणे हे दोघे घाबरल्यासारखं त्यांनी काय म्हणतात त्याला आविर्भाव केला, नाटक केलं. नटवर सिंग, नटवर लाल असं त्यांचं नाव होतं. म्हणून निर्भय असूनसुद्धा ते स्वतः मी भ्यालो आहे, आम्ही भ्यालो आहोत असं म्हणत दोघेजण, पायात खडावा नाही, चप्पल नाही, काहीच नाही, आणि अनवाणी स्थितीमध्ये ते पळत सुटले. आता मागून येणारा जो जरासंध होता, पलायमानो तौ दृष्ट्वा मागधः प्रहसन बली अन्वधावत रथानी कैल ईशयोर प्रमाणवित. त्याने पाहिलं की हे दोघेही पळत आहेत आणि आपल्या रथाने वेगाने जाऊन त्यांना पाठलाग करण्याचा त्याने प्रयत्न खूप केला. पण समोर पळणारे हे भगवंत आहेत, त्यांची क्षमता ही, त्यांचे अधिकार हे त्याला माहीत नव्हतं, कारण तो त्यांना स्वतःसारखाच माणसासारखा समजत होता. ईश्वर स्वरूप असा त्यांचा प्रभाव त्या जरासंधाला माहीत नव्हता. पुष्कळ लांब पळल्यानंतर या दोघांनी त्या ठिकाणी जो एक प्रवर्षण पर्वत लागला. प्रवर्षण म्हणजे, वर्षण म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडतो, प्रवर्षण म्हणजे प्रकर्षाने भरपूर पाऊस पडणारा जो देश आहे तो प्रवर्षण पर्वत, खूप उंच असणारा. आणि त्याचे कारण 24 तास अनेक दिवस त्या ठिकाणी पाऊस पडतो अशी त्याची स्थिती. आता त्या पर्वतावर ते हे दोघेजण निघून गेले आणि आतमध्ये जाऊन लपून बसले, त्या सगळ्या पहाडीमध्ये, त्या झाडांमध्ये, जंगलामध्ये लपून बसले. ददाह गिरिमेधोभिही समंतात अग्नी मृत्सुजान. आणि याने असा विचार केला, आता या पर्वतावर हे दोघेच चढलेले आहेत, बरोबर कोणी नाही. तेव्हा जरासंधाने त्या इंधनाने भरलेल्या अनेक प्रकारची लाकडं त्या ठिकाणी होती, जंगलच होतं, त्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूने पेटवून दिले. अलक्ष्यमाणो रिपुणा सानुगेन यदुत्तमो स्वपुरम पुनरायातौ समुद्र परिखां नृप. आता हा 44 कोस उंच असणारा पर्वत, एक कोस म्हणजे 12 किलोमीटर, एवढ्या उंच त्या पर्वतावर हे दोघे चढून गेले. आणि आता भगवंताच्या लीला आगाध आहे, त्या माणसाला समजणं आपल्या बुद्धीच्या, आपल्या तर्काच्याही पलीकडे आहेत, हे या ठिकाणी दाखवून दिलं की त्या दोघांनी एवढ्या मोठ्या जळत्या कड्यावरून खाली उडी मारली आणि ते सुखरूप जमिनीवर आले. आता भगवंत सुखरूपच येणार आहे. ज्यांनी भक्त प्रल्हादावर झालेल्या प्रत्येक अन्यायामध्ये त्यांचं रक्षण केलं, दऱ्यावरून कड्यावरून त्यांना ढकलून दिलं, तरी पण त्यांना झेललेलं आहे. आता आपल्या समर्थांच्या काळातसुद्धा समर्थांनी हिमालयामध्ये डोंगरावरून जेव्हा उडी मारली, सगळी परिस्थिती पाहिल्यामुळे, तेव्हासुद्धा रामरायाने त्यांना झेललेलं आहे. रामराय म्हणतात, एवढी वर्षे तुमची तनू ते रक्षिले, ते काय निमित्त तुम्हास जगदोद्धार करणे आहे. समर्थांचं चरित्र अद्भुत असं चरित्र आहे आणि ते नेहमी आपण वाचावं, रोज आपल्या वाचनामध्ये ते असलं पाहिजे. आता जरासंधाला
किंवा त्याच्या सैनिकाला त्या ठिकाणी कोणीच दिसलं नाही. आणि हे दोघेजण खाली उतरल्यावर जे पळून गेले ते पुन्हा आपल्या द्वारकापुरीला परत आले. आता जरासंधाला असं वाटलं की रामकृष्ण त्या वडवाग्नीमध्ये जळून गेले, म्हणून जरासंध आनंदाने आपली सेना घेऊन पुन्हा मगध देशाकडे परत गेला. बनमाकृष्य सुमहन मगधान मागधो ययो ययो म्हणजे हे सगळे म्हणून ते परत गेले. आता या श्लोकामध्ये किंवा पुढे याच अध्यायामध्ये आता बलरामाचा विवाहाची कथा 1-2 श्लोकामध्ये दिलेली आहे. अनर्थाधिपती श्रीमान रैवतो रेवतीं सुताम ब्रह्मणा चोदित प्रादात बला येती पुरोदितम. जवळपास एका श्लोकामध्ये शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, मी तुला पूर्वीच सांगितलं आहे की अनर्थ देशाचा राजा. आता अनर्थ देश म्हणजे आजचा गुजरातचा जो वरचा भाग आहे, काठेवाड, कच्छ, ऋण हे जे आहे तो म्हणजे अनर्थ देश. आणि त्यामध्ये जो राजा होता रैवत राजा, त्याची कन्या म्हणजे रेवती. या रेवती नावाच्या कन्येशी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने, ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे त्या रैवत राजाने बलरामाशी विवाह लावून दिला होता. म्हणजे बलराम आणि रेवती यांचा विवाह संपन्न झाला. आता भगवंताच्या विवाहाच्या कथा आता यानंतर पुढे आहेत. आता एक मोठ्या भावाचं लग्न झाल्याबरोबर लहान भाऊ तर तयारच होते. आता त्यांच्या कथेचं खूप सुंदर वर्णन आता पुढच्या कित्येक अध्यायामध्ये आलेलं आहे. 16,108 विवाह, त्यामधला पहिला विवाह जो आहे तो या 3 अध्यायामध्ये दिलेला आहे. भगवान अपि गोविंद उपयमे कुरुद्वः वैदर्भी भीष्मकसुताम श्रियो मात्राम स्वयंवरे. भगवान श्रीकृष्णांनी स्वयंवरासाठी आलेले, भगवान श्रीकृष्णांनी स्वयंवरासाठी आलेले शिशुपाल आणि त्यांच्याबरोबर असणारे बाकीचे राजे, शाल्व वगैरे आहेत, त्या राजांना मोठ्या शौर्याने हरवलं. आणि त्या सगळ्यांच्या देखत रुक्मिणीला घेऊन, जसा गरुड आपला भक्ष्य घेऊन जसा पळून जातो तसं भगवंतानी रुक्मिणी मातेला घेऊन त्या ठिकाणाहून पलायन केले. आता या विदर्भ देशाच्या राजकुमारीचं हरण केलं आणि तिच्याशी भगवंताने विवाह केला. आता या ठिकाणी शुकदेव जे आहे ते एका श्लोकामध्ये सगळं सांगतात. आता परीक्षेत त्याला एवढ्याने समाधान होत नाही, कारण परीक्षित राजाला त्या भगवंताच्या लीला मुळापासून ऐकायच्या होत्या. मुळामध्ये सगळं त्याला जाणून घ्यायचं होतं की ज्याने माझं गर्भामध्ये रक्षण केलं तो भगवान श्रीकृष्ण कोण आहे, त्याच्या लीला काय आहेत हे ऐकण्यासाठी परीक्षित राजा आतुर झाला होता. म्हणून राजाने त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले. भगवान भीष्मकसुतां रुक्मिणीं रुचिराननां राक्षसेन विधानेन उपयेम इति श्रुतम. मी असं ऐकलं आहे राक्षस पद्धतीने भगवंताने रुक्मिणी मातेशी विवाह केला. आणि जर आता मला सांगण्यामध्ये काही संकोच नसेल तर तो विवाह कसा झाला ते मला सांगा. आणि जे शाल्व, जरासंध एवढे मोठमोठे राजे त्या ठिकाणी होते, त्यांनासुद्धा जिंकलं. मग त्यांना काय मारलं का भगवंतानी? आणि मग रुक्मिणीला घेऊन भगवंतानी तिला घेऊन पुन्हा आपल्या त्या गुजरातमध्ये कसे गेले हे मला सविस्तर सांगा. आणि एक प्रश्न विचारतात, कोणता रसिक भक्त, जो खरा भगवंताचा भक्त आहे, तो भगवंताच्या अशा मधुर, पवित्र, पापनाशक कथा ज्या नेहमी ऐकाव्याशा वाटतात त्या कथा ऐकून तृप्त होईल. आता मी तृप्त, आता मला भागवत कथा ऐकायची नाही असा म्हणणारा कोणीही एकही भक्त नसतो. प्रत्येक वेळेस भागवत कथा ऐकत असताना ती नवीन नवीनच वाटते, म्हणून त्याला पुराण असं म्हणतात. पुराण म्हणजे पुरा अन अपि नवीन. पुराण म्हणजे म्हणजे जुनं आहे ते, पण प्रत्येक वेळेस ऐकताना काहीतरी आपण नवीनच ऐकत आहोत असा भाव श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण करणारं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. शुकदेव त्या ठिकाणी सांगतात की हा जो राजा आहे भीष्मक, आता आपल्या सगळ्यांच्या काय म्हणे सौभाग्याने भीष्मक राजा हा विदर्भ राजाच होता. भीष्मक राजाची राजधानी म्हणजे कौंडिण्यपूर, आजच्या अमरावती जिल्ह्यामध्ये असणारं हे ठिकाण. त्या ठिकाणी आत्तापर्यंत 2-3दा जाण्याचा योग आला कौंडिण्यपुराला. आणि त्या भीष्मक राजाला 5 मुलं आणि ही मुलगी.
सुंदर अशी कन्या होती. भीष्मक राजाची पत्नी म्हणजे शुद्धमती राणी. रुक्मग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुर अनंतरः रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मण्येषां स्वसा सती. स्वसा म्हणजे स्त्री बहीण. स्वसा सती कोण? रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली आणि रुक्मिणी. आता या सगळ्यांच्या नावामध्ये रुक्म शब्द आहे. रुक्म म्हणजे सोनं, सुवर्ण. आता सुवर्णाचं महत्त्व लक्षात घ्या. आणि या सगळ्यांचे नावं सुवर्ण आहेत. आता सुवर्ण जे आहे ते माणसाला प्रलोभित करतं. तसं हा रुक्मी जो आहे तो सुद्धा त्या सुवर्णाने प्रलोभित झालेला होता. आणि जो मगध देशाचा राजा आहे त्याचा जो पुत्र आहे त्याच्याशी विवाह करावा असं याच्या मनामध्ये होतं. पण इकडे रुक्मिणीने राजवाड्यामध्ये अशी कथा दिलेली आहे की रुक्मिणी आपल्या आईवडिलांच्या बरोबर त्या राजसिंहासनावर बसलेली असताना एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला. त्या ब्राह्मणाचं यथोचित स्वागतसुद्धा झालं, भीष्मक राजाने केलं. आणि त्या ब्राह्मणाच्या तोंडून त्या ब्राह्मणाचं नावसुद्धा दिलं आहे, कीर्तिमुख नावाचे ब्राह्मण. ते त्या ठिकाणी आले. शुद्धमती आणि भीष्मक बसलेलं असताना ते ब्राह्मण जे आहेत ते आता सगळ्या कथा सांगत आहे की मी सगळीकडे फिरून आलो आणि त्यावेळेस माझं त्या गुजरातमध्ये म्हणजे मथुरेला पण जाणं झालं. आणि तसंच मी त्या ठिकाणी द्वारकेलासुद्धा गेलो आणि द्वारकेला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन मला झालं. आता भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यामुळे कृष्णाचं सौंदर्य, कृष्णाचा पराक्रम, कृष्णाचे गुण, कृष्णाचं वैभव हे सगळं त्यांनी स्वतः डोळ्याने पाहिलं होतं. आणि ते पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये आलं की भगवान श्रीकृष्णच या मुलीसाठी अनुरूप पती म्हणून आहेत. ग्रहागतेर गीयमानास्तं मेने सदृशं मत पतिम. मेने म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या विचाराप्रमाणे, सदृशम पती हिच्यासाठी योग्य वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हाच विवाह झाला पाहिजे. पण इकडे बंधूनाम इच्छताम दातुम कृष्णाय भगिनीं नृपा. पण बंधू जो आहे, रुक्मी जो आहे, तो मात्र भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांचा द्वेष करणारा होता. पहिल्यापासूनच द्वेष करणारा होता. त्याने मात्र विरोध केला आणि शिशुपाल जो आहे त्याच्याशी रुक्मिणीचा विवाह करावा हे त्याच्या मनामध्ये ठरलं होतं आणि त्याने त्याप्रमाणे हालचालसुद्धा सुरू केली. विचिंत्यात्तम द्विजं कंचित कृष्णाय प्रहिणतो धृतम. आता हे सगळं चालू असताना आपला विवाह आता जवळ येईल आणि शिशुपालाला आपल्याला देण्यात येईल, तो आपला नवरा होणार आहे, ही सगळी कथा रुक्मिणीच्या कानावर आली. तिला सगळं दिसत होतं. आणि मग तिने विचार केला की आता आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे. कारण तिने पूर्वीपासून भगवान श्रीकृष्णाच्या कथा, त्याच्या लीला या सगळ्या ऐकल्या होत्या. आणि त्या काळामध्ये जसं होतं तसं ज्या कथा आपण ऐकल्या त्या कथा इतक्या विलोभनीय होत्या की त्यामध्ये तिचं मन आता आकृष्ट झालं. म्हणून विचारांती तिने एका विश्वासपात्र ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे ताबडतोब पाठविले. त्या ब्राह्मणाचं नाव सुदैव ब्राह्मण होतं. आता हे सुदैव ब्राह्मण कोण होते याच्याबद्दलही थोडासा विचार 2-3 ठिकाणी आलेला आहे, तो सुद्धा आपण पाहूया. दृष्ट्वा ब्रह्मणदेवस्तम अवरुह्य निजासनात. त्याला पाहता भगवंताने म्हणजे कृष्णासाठी या रुक्मिणी मातेने एक पत्र दिलं. 7 श्लोकाचं ते पत्र आहे. पण त्या पत्राच्या पूर्वी, ते पत्राचे 7 श्लोक पाहण्याच्या पूर्वी या श्रीमद भागवतामध्ये 2-3 श्लोक फार महत्त्वाचे दिले आहेत. आता श्रीकृष्णांच्याकडे जेव्हा तो ब्राह्मण हे पत्र घेऊन गेला, अजून पत्राचं वाचन झालेलं नाही, त्याने दिलेलं पत्र सुदैव ब्राह्मण घेऊन त्या ठिकाणी गेले. आणि भगवंतांनी पाहिलं की तो ब्राह्मण आलेला आहे. ब्राह्मण देवता आल्यावर त्यांचं स्वागत करावं हे सगळं रीतिरिवाजाप्रमाणे भगवंताने केलेलं आहे. आपल्या त्या आसनावर उठून त्यांच्याजवळ ते गेले आणि त्यांना बसवलं आणि त्यांचे पायाचे पीठ हळूहळू एक एक गोष्ट विचारायला भगवान श्रीकृष्णाने सुरुवात केली. आता कोणी आपल्याकडे आलं की तेव्हा आपण काय पहिला प्रश्न असतो, काय प्रवास कसा काय झाला, काही अडचण तर नाही ना, थकला तर नाही ना वगैरे विचारून त्यांना काहीतरी पाणी देतो, ज्याला आज इंग्रजीमध्ये वेलकम ड्रिंक म्हणतो आपण. ते झालं. मग ते आता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आता प्रश्न विचारायला लागले. कच्चित द्विजवर श्रेष्ठ धर्मस्थे वृद्ध संमत आहात. तुम्ही आता ब्राह्मण आहात, द्विजवर आहात, तर मुख्य काय की ब्राह्मणाचं चित्त हे समाधानी असलं पाहिजे.
आणि हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला, आपलं मन समाधानी आहे का? ज्या ज्या परिस्थितीमधून तुम्ही जात आहात त्या ठिकाणी तुम्हाला समाधानाचा अनुभव येत आहे का? धर्माचे पालन करण्यामध्ये म्हणजे धर्माप्रमाणे वागण्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहेत का? कारण ब्राह्मणाने हे विचारायचं आणि देशाची परिस्थिती जाणून घ्यायची, हे राजाचं काम आहे. जे काही मिळेल, आता या ठिकाणी 3 श्लोक फार महत्त्वाचे दिलेत आपल्यासाठी. संतुष्टो यदि वर्तेत, यदि म्हणजे जर, यदि वर्तेत ब्राह्मणो येन केनचित. कशाही प्रकारे ब्राह्मणाला जे काही मिळेल त्यामध्ये त्यांनी संतुष्ट राहिलं पाहिजे आणि त्या संतुष्टीमध्ये, त्या समाधानामध्ये तो आपल्या धर्माप्रमाणे आचरण त्यांनी केलं पाहिजे. त्या आचरणापासून त्यांनी कधीही दूर जाऊ नये, च्युत होऊ नये. म्हणजे तो संतोष जो आहे, ते समाधान जे आहे ते त्याच्या मनातल्या सर्व कामना पूर्ण करतात, जर त्याच्या ठिकाणी संतोष समाधान असेल तर. आता पुढचा श्लोक फार महत्त्वाचा आहे. तिन्ही श्लोक फार महत्त्वाचे आहेत. असंतुष्टो स कृन्लोकोन आपनोत्यपि सुरेश्वरः अकिंचनोपि संतुष्ट शेते सर्वांग विज्वरः. आता असंतुष्ट माणूस असेल, मग तो देवांचा राजा का असेना, जो असंतुष्ट आहे त्यालासुद्धा त्या संतुष्ट समाधानासाठी वारंवार भटकावं लागतं. देवांचा राजा असेल तरी कसं भटकावं लागतं? ते एका लोकातून दुसऱ्या लोकामध्ये त्याला सारखं जावं लागतं, वारंवार भटकावं लागतं, पण तरी त्याचं समाधान होत नाही. म्हणजे देवपद जरी असेल आणि देव जर असंतुष्ट असतील तर त्यांना सगळीकडे भटकावं लागतं. पण संतुष्ट माणूस असेल, समाधानी माणूस असेल, तर मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ लागतो. एखाद्या झोपडीमध्ये जाऊन पहा, तिथली परिस्थिती पहा. गरीब माणसं जे आहेत, थंडी, ऊन, पाऊस, वारा या परिस्थितीमध्ये आपल्या झोपडीमध्ये किती शांत चित्ताने झोपलेले असतात. पण श्रीमंताचा किती मोठा महाल असला तरी त्याला झोप काही येत नाही, कारण मिळवलेली संपत्ती जी लक्ष्मी आहे ती अनपमार्ग, योग्य मार्गाने मिळवलेली नसते, त्यामुळे त्याला झोप येत नाही. निद्रा जी अत्यंत महत्त्वाची आहे, ती रोजची झोपसुद्धा त्याला लागत नाही, कारण तो संतुष्ट नाही. आता पुढच्या ह्याच्यामध्ये अजून एक श्लोक आहे. विप्रान स्वलाभ संतुष्टान साधून भूत सुरत्तमान निरहंकारिण शांतान नमस्ते शिरसा सकृत. आता सहजपणे जे गोष्टी प्राप्त झाल्या, आपण ज्या गोष्टी प्राप्त व्हायच्या त्यासाठी खूप धडपड करतो आणि ती प्राप्त व्हावी यासाठी जीवापाड कष्ट करतो आणि एवढे कष्ट करून जे प्राप्त झालं त्याच्याबद्दल संतुष्ट असतो की नाही ही पुन्हा शंकाच आहे. पण सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूवर जे संतुष्ट असतात आणि ज्यांचा स्वभाव हा संतासारखा असतो. तुकाराम महाराजांची कथा घ्या. बाजारात गेले आणि कोणीतरी ऊस दिले, ऊसाची ती मुळी बांधली, घरी येत होते. लहान लहान मुलांची भेट झाली, मुलांनी ऊस मागितला, एक एक ऊस देत गेले. देण्यामध्ये त्यांना समाधान होतं, पण घरी येईपर्यंत एकच फक्त ऊसाचे मोठे काय म्हणतो आपण, कांड जे ते घेऊन घरी आले. आता पत्नी घरी आल्यानंतर तिला सगळा संसार चालवायचा असतो. तुकाराम महाराज हे ते विरक्त होते. त्याने ते पाहिलं आणि मग आपला नवरा फक्त एकच घेऊन आले, आपले हे 4 पोरं, त्यांना काय द्यावं हा संताप त्याच्या मनामध्ये होता आणि तिने त्या ऊसाच्या कांडाचे तुकडे तुकडे केले. ते म्हणतात, बरं झालं तू तुकडे केले, माझं काम तो हलका केला, आता हे सगळं आपल्या मुलांना वाटून दे. तसं ज्यांचा स्वभाव संतासारखा असतो व जे सर्व प्राण्यांचे परमहितैषी असतात, जे अहंकाररहित असतात आणि स्वभावाने शांत असतात. तुकाराम महाराजांचे खूप असे अभंग, बरे झाले देवा बाईला कर्कशा, खूप मोठे अभंग आहेत. त्याचा अर्थपूर्ण असे अभंग आहेत. त्या ब्राह्मणांना भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात, त्या ब्राह्मणांना मी लवून नमस्कार करतो. निरहंकारिण शांता नमस्ते शिरसा सकृत. शिरसा सकृत म्हणजे डोकं मस्तक वाकवून मी त्यांना नमस्कार करतो. आता तो राजा मला प्रिय असतो. भगवान अजून एक सांगतात, तो राजा मला प्रिय असतो. कोणता राजा? सुखम वसंती विषयी पाल्यमाना समे प्रिया. प्रजेला राजाकडून सर्व प्रकारचे सुख मिळत असेल तर तो राजा मला प्रिय आहे.
ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तऱ्हेने पालन होते आणि प्रजा नेहमी आनंदीत राहते, तो राजा मला प्रिय आहे. म्हणजे रामराज्याची जी संकल्पना आहे, समर्थाने सुद्धा खूप छान त्याची रामराज्याची एक रचना केलेली आहे. कदाही भूमी पीक सांडित नाही. पीक सांडित नाही म्हणजे पेरलं पण उगवलं नाही, अशी अवर्षणाची स्थिती होत नाही. त्यानंतर खूप पाऊस पडला आणि सगळं वाहून गेलं, किंवा पाऊसच नाही पडला आणि दुर्भिक्ष आलं, अशीही स्थिती होत नाही. असं जे राज्य असेल ते रामराज्य आहे. खरं रामराज्य रामाच्या काळामध्ये आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं. ते रामराज्य कसं असतं हे समर्थांची रचना जी आहे ती मुळामध्ये पाहावी. तो राजा मला प्रिय असतो हे ते सांगतात. आता कृष्ण त्या ब्राह्मणाला विचारतात, यतस्तम आगतो दुर्गम निस्तिर्येह यदिच्छया सर्वं नो ब्रूह्य गुह्यम चेत किम कार्य करवामते. आता ते विचारलं, एक एक प्रश्न विचारायला सुरुवात. कृष्णाने विचारला, आपण कुठून आलात, कोणत्या हेतूने आलात, आपल्या मनामध्ये कोणती इच्छा आहे, एवढा मोठा मार्गक्रमण करून त्या विदर्भ देशातून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात द्वारकेमध्ये, त्यामुळे त्यांचं येण्याचं काहीतरी चांगलं प्रयोजन असेल आणि विशेष काही गुप्त नसेल, गुपित नसेल तर ते मला तुम्ही सांगाल का? आणि किम कार्यम करवामते, तुमचं मी कोणतं काम करावं अशी तुमची अपेक्षा आहे, असं हात जोडून भगवंताने त्या सुदैव ब्राह्मणाला विचारलं. आता सुदैव ब्राह्मण कोण होते पूर्वजन्मीचे, याचा थोडासा विचार करू. सुदैव ब्राह्मण जे आहेत ते पूर्व काळामध्ये वाल्मिकी ऋषी होते, असा संदर्भ आहे. आता वाल्मिकी ऋषी ज्याने रामायणाची रचना केली, पूर्ण रामायण त्यांनी घडण्यापूर्वीच लिहून ठेवलं, ज्यांनी सीतारामाच्या विवाहाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे, त्या वाल्मिकी ऋषींनी ज्यांनी लवकुशांना सगळं सांगितलं आणि लवकुशांनी ते सगळं राम गादीवर बसल्यानंतर रामांच्या पुढे गायन केलं, हे सगळं आपण जाणतो. पुढे त्या सीतेला त्या धोब्याच्या सागण्यावरून अग्निप्रवेश करावा लागला. त्यानंतर पुढे तीच सीता पुन्हा या भूमीमध्ये अदृश्य झाली. इथपर्यंत सगळी कथा या वाल्मिकी ऋषींच्या मनामध्ये होती आणि ती त्यांनी पाहिली, त्यांच्या कानावर आली. वाल्मिकी ऋषींनी ज्यांनी या दोघांना एकत्र आणलं, राम आणि सीतेला, त्यांना हा सीतेचा झाला वियोग जो रामाला सहन करावा लागला, तो त्यांना काही तसा चांगला वाटला नाही. आणि म्हणून ते म्हणतात, तेव्हा रामराय त्यांना सांगतात की पुढील आयुष्यामध्ये पुन्हा तुम्ही आमचा संयोग करून आणणार आहात. आणि तेच वाल्मिकी ऋषी या ठिकाणी हे सुदैव ब्राह्मण झाले. ज्या ब्राह्मणाच्या सांगण्याप्रमाणे, ज्या ब्राह्मणाने आणलेल्या पत्राप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांचा विवाह या द्वापर युगामध्ये झाला. ते 7 श्लोकी पत्र आहे. आजही द्वारकेला आपण गेलात, अजून तरी मला काही द्वारकेचं दर्शन झालं नाही, पण द्वारकेला गेलात तर त्या ठिकाणी जे शेजारती होते रात्रीच्या वेळेस, शयनार्थी म्हणतात, त्यावेळेस हे जे पत्र आहे त्याचं वाचन त्या ठिकाणी होत असतं. आणि कवी नरेंद्र यांनी सुद्धा अशा प्रकारची एक रचना केलेली आहे. कवी नरेंद्र, ती रचना पण आहे, मी तुम्हाला थोडंसं, ती अर्थात मराठीमध्ये आहे. आणि आपले गडकरी म्हणजे कोणते, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या एका नाटकामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. आता रुक्मिणी ते पत्र जे आहे ते पत्र, आता भगवंतांनी ते पत्र हातात घेतलं, पण ते अजून उघडून पाहिलेलं नाही. आणि भगवंत त्यावेळेस म्हणतात की ब्राह्मण देवता, हे पत्र काय आहे ते तुम्ही वाचा. आता ब्राह्मण देवतेची पंचायत. आता एका बाईंनी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं पत्र आपण वाचावं का नाही, याबद्दल त्यांच्या मनामध्ये पक्कं होतं की हे आपण वाचू नये, तो काही चांगला धर्म नाही, म्हणून ते वाचायला तयार नव्हते. पण भगवंताने आग्रह केल्यामुळे त्याने ते वाचायला घेतलं. आणि त्यामध्ये ते म्हणतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वता ते निर्विश्य कर्ण विहरैर हरतोंग तापम रूपम दृशाम दृशिमता अखिलार्थ लाभम
तय्यच्युता विशती चित्तम पत्रम मे. म्हणजे हे त्रिभुवन सुंदरा भगवंताचं विशेषण तिने जे वापरलं आहे की ज्यांच्या लीला ऐकण्याने म्हणजे ऐकणाऱ्याच्या कानामार्फत म्हणजे श्रवण कसं असावं ते हृदयापर्यंत जाऊन भिडलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये ते प्रवेश करतं म्हणजे त्या लीलांचा अर्थ त्याचा आनंद हा त्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोचतो आणि त्याचा परिणाम असा होतो की चित्तशुद्ध होतं आणि शुद्ध चित्त झाल्यानंतर त्याचा त्रिविध ताप जे आहे त्याचा नाश होतो. ज्याचं रूप जे आहे ते डोळ्याने पाहिल्यावर डोळ्याच्या पापण्या का उघडझाप करतात याबद्दलचा संताप होतो माणसाला, कारण ते रूप अखंडपणे पाहावं अशी इच्छा त्या भक्ताची असते आणि जीवाच्या डोळ्यांना सर्व प्रकारचं पुरुषार्थ ते रूप प्राप्त करून देतं. असे आपले गुणवर्णन जे आहे ते मी आत्तापर्यंत ऐकून आहे आणि म्हणून खरं म्हणजे एका मुलीने अविवाहित मुलीने दुसऱ्या एका मुलाला पत्र लिहिणं हे काही सभ्यतेला धरून नाही, चालीरीतीला धरून नाही, पण तरी पण मी हे पत्र लिहिण्याचं धाडस करत आहे कारण माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. म्हणजे माझ्या चित्तामध्ये आपणच आहात हेच तिला सांगायचं होतं. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, आता जे भगवंताची अवस्था काय तिकडे कृष्णाची जी त्या सुदैव ब्राह्मणाने पाहिलेली होती, त्या भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी कुठून तरी या गोष्टी कानावर पडल्या. आता त्याचं नाव पण दिलेलं आहे. ते नाव म्हणजे कीर्तिमुख नावाचा ब्राह्मण. तो भगवंताकडे जेव्हा गेला तेव्हा त्यांनी या रुक्मिणीचं वर्णन त्यांच्याजवळ केलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला रुक्मिणीचं सगळं वर्णन ऐकायला मिळालं आणि रुक्मिणीला या ठिकाणी बसल्या बसल्या त्या कीर्तिमुख ब्राह्मणाकडून ते सगळं वर्णन ऐकायला मिळालं. आता या ठिकाणी एक श्लोक दिला, कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयो द्रविणम धाम अभिरात्मतुल्यम. लग्नाच्या वेळेस 5-6 गोष्टी फार महत्त्वाच्या पाहायच्या असतात. एक कुळे विणं काय म्हणतात समर्थ म्हणतात, कुळ पाहिल्या विणं कांता वरू नये. लग्न करायचं असेल तर तिचं कुळ काय आहे ते आधी आपण शोध घ्यावा. त्याच्यानंतर तिचं शील पावित्र्य ती कशी आहे काय नाही, वागणं कसं आहे हे सगळं पाहावं. तिचा स्वभाव सौम्य आहे की नाही का क्रूर स्वभावाची आहे हे सुद्धा पाहावं. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर येतं तर सौंदर्य. आजकाल कलियुगामध्ये सौंदर्याला जास्त महत्त्व असल्यामुळे त्यावरच सगळे भाळलेले असतात. आणि मग म्हणतात विद्या. आता विद्या ते ज्ञान नव्हे समर्थ सांगतात आणि पाहावे आपण या नावं ज्ञान. मग विद्या त्या अर्थाने जिच्याजवळ आहे तिच्याशी लग्न करावं. ती वयाने आपल्यापेक्षा लहान असावी आणि द्रव्याला अगदी शेवटचा क्रमांक दिला आहे. आजकाल मुली आधी म्हणतात मुंबई पुण्यामध्ये तुमचं घर आहे का, इथूनच सुरुवात होती. म्हणजे पत्र लिहायचं असेल तर पहिला पॉईंट तोच असतो आणि जर घर नसेल तर तुमच्याशी आमचं कर्तव्य नाही असं त्या मुलीचे बाप लगेच सांगून देतात. आता इथे असं सगळं असणारं जर तो पुरुष असेल, जर तो नवरा असेल तर कोण कुलवती आणि धैर्यशील अशी मुलगी विवाहकाळी अशा मुलाला आपला पती म्हणून वरणार नाही. काले नृसिंह नरलोक मनोभिरामम धीरापतीम कुलवती न वृडीत कन्या. कोण त्याच्याशी लग्न करणार नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता अजून एक संदर्भ या ठिकाणी आहे. कठोपनिषद जे आहे उपनिषद आहे ज्यामध्ये यम नचिकेता यांचा संवाद आहे. या नचिकेताला त्याच्या वडिलांनी एका गुरुकडे पाठवलं होतं आणि गुरुकडची विद्या ग्रहण करून तो जेव्हा परत आला तेव्हा त्याने वडिलांनी चौकशी केली, काय काय शिकलास काय नाही, आता तुला समाधान झालं का. मग तो म्हणतो की मला अजूनही समाधान नाही. आता वडील जे आहेत ते पुन्हा विरक्त असल्यामुळे त्यांनी आपल्या घरचं जे काय असेल ते सगळं दानामध्ये देऊन टाकलं, भगवंताला अर्पण केलं. आणि ते देत असताना आपल्या जवळच्या गायी वगैरे ह्या सगळ्या जशा दिल्या त्यामध्ये काही गायी ज्या आहेत त्या दूध न देणाऱ्याही होत्या, वृद्ध होत्या. आणि मग या नचिकेताला आता त्या ठिकाणी गुरुकडून आल्यामुळे ते ज्ञान प्राप्त झालं की अशा गोष्टी देऊ नयेत किंवा दानामध्ये, त्यामुळे आपल्याला पाप लागतं. जे चांगलं आहे ते आधी दुसऱ्याला द्यावं, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, समर्थ जे सांगतात.
शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. मग तो नचिकेता म्हणतो की सगळ्यात प्रिय बाबा तुम्हाला कोण आहे, काय आहे? आता अर्थातच बापाला सगळ्यात प्रिय कोण असेल तर मुलगाच असतो. आणि मग ते म्हणतात की मग मलाच तुम्ही दानात द्या आणि कोणाला दान देतात ते पण मला सांगा, म्हणजे माझं समाधान होईल. खूप मोठा हा विषय आहे, थोडक्यात सांगतो. आणि मग त्यांनी यमराजाला या नचिकेताला दान दिलं. या नचिकेता स्वर्गामध्ये यमपुरीमध्ये जाऊन 3 दिवस यमराजाच्या दारी होता, दाराच्या बाहेरच होता. यमाची पत्नी संयमिनी हिने त्याचं स्वागत केलं, पण तो आतमध्ये यायला तयार नाही. उपाशीपोटी तो मुलगा त्या ठिकाणी बाहेरच राहिला. जेव्हा यमराज 3 दिवसांनी आले तेव्हा त्यांना हे समजलं. यमराज प्रसन्न झाले. नचिकेताला म्हणतात तुला काय वर मागायचं ते वाग. आणि मग सगळ्या वस्तू ज्या आहेत लौकिकातल्या त्या त्याने देऊ केल्या, पण यांनी त्या स्वीकार केला नाही. वरस्तु मे वर्णीयम स एव, वरस्तु मे वर्णीय स एव. कशाचं वर मागावा तर भगवंता तुझीच मला प्राप्ती व्हावी, हाच एक मला वर द्या, असं जे नचिकेताने मागितलं तसं इथे सुद्धा असंच मागितलं. तन्मय भवान खलु व्रत परिरंग जाया, महात्मार्पितश्च भवतोत्र विभो विदेही, मा वीरभागम अभिमर्शतु चैद्य आराध, गो मा युवन मृगपतेर बली अंबुजाक्षम. अंबुजाक्ष म्हणजे कमलनयना. हे कमलनयना श्रीकृष्ण रुक्मिणी माता त्यामध्ये म्हणते की मी आपल्याला पती म्हणून वरलेला आहे. माझा मनाने संकल्प मी केला आहे, म्हणजेच आपलं लग्न झालेलं आहे. सरळ सरळ लौकिकामध्ये झालेलं नसलं तरी पण मी तुम्हाला पती म्हणून वरलेला आहे आणि माझं सर्वस्व मी तुम्हाला अर्पण केले आहे. त्यामुळे आता तुम्ही इथे येऊन म्हणजे कुंडिनपुरामध्ये येऊन माझा स्वीकार करावा. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर हा जो शिशुपाल आहे तो मला घेऊन जाईल. मग हा वीराचा भाग, तुमच्यासारख्या योद्ध्याचा भाग, एवढ्या सगळ्या त्रिभुवनाचं जे राज्य ज्याचं आहे त्याचा भाग तो घेऊन जाईल. तो म्हणजे कोण? तो कोल्हा. जसा घेऊन जातो तसा सिंहाने मारलं पण त्याचं भक्ष्य कोल्हा धूर्तपणाने घेऊन पळून जातो, तसं होईल. आणि म्हणून शिशुपालाने येऊन मला घेऊन जाऊ नये म्हणून तुम्ही ताबडतोब या ठिकाणी या, अशा प्रकारचं पत्र त्याने लिहिलेलं आहे. आणि मग म्हणतात, ती सांगते मी जर यापूर्वी जन्मांतरी, या जन्मात नाही पूर्वजन्मामध्ये सुद्धा पूर्त इष्ट असं काही कर्तव्य केलं असेल तर, त्यामध्ये पूर्त म्हणजे काय की विहिरी तलाव इत्यादी खोदणे, दुसऱ्यांच्यासाठी सेवा करणे. आणि इष्ट म्हणजे काय की यज्ञादी करणे, त्यानंतर दान, नियम, व्रत, त्यानंतर देव, ब्राह्मण आणि गुरु इत्यादींचं पूजन जर मी केलं असेल, अशी आराधना मी केला असेल तर भगवान श्रीकृष्णाने येऊन माझं पाणीग्रहण करावं. शिशुपालीजीसारख्या या लांडग्या कोल्ह्याने करू नये, असं तिचं म्हणणं. मग पुढे म्हणते की आता हे कसं करावं हे सुद्धा मी तुम्हाला सुचवते. विवाहाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे एक प्रथा आहे की गुप्त रूपाने भुयारामध्ये राजधानीमधून मी सेनापतीसह शिशुपाल जरासंधाची सेना तुम्ही उद्ध्वस्त करा आणि राक्षसविधीने माझं पाणीग्रहण करा. तुम्ही येऊन मला घेऊन जा राक्षसविधीने. आणि आपण जर असा विचार करीत असाल की एवढ्या मोठ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये मी कशी येऊ, असा जर विचार असेल तर मी तुम्हाला सांगते व त्याचा उपायसुद्धा सांगते. तिनेच हा उपाय सांगितला आहे रुक्मिणी मातेने. विवाहाच्या आदल्या दिवशी आमच्या कुलपरंपरेप्रमाणे कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी ती मुलगी आपल्या घरून वाजत गाजत त्या ठिकाणी देवीच्या मंदिरात जाते. आज आपण जर त्या अमरावतीमध्ये गेला असाल तर कौंडिण्यपुरामध्ये जे मंदिर आहे रुक्मिणी मातेचं, तिथे एक भुयार दाखवतात. त्या भुयारामधून रुक्मिणी माता जी लक्ष्मी स्वरूप होती ती त्यामधून निघालेली आहे. आणि ती आजची जी देवी आहे अमरावतीची, 2 भाग आहेत पहा. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे तिथे जी देवी आहे ती पुरातन देवी आहे. आणि मग छोटासा पूल आहे, खाली नदी आहे, त्या काळची नदी आहे ती. आणि त्याच्या पलीकडे असणारं जे मंदिर आहे ते रुक्मिणी मातेचं मंदिर, ज्यामध्ये पार्वती, शंकर पार्वती आहेत आणि रुक्मिणी मातासुद्धा आहे. आणि इकडचं अंबादेवीचं मंदिर. तर त्या अंबादेवीच्या दर्शनासाठी मी जाईल तेव्हा तुम्ही तिथे यावं आणि मी त्यावेळेस तयार असेल आणि माझं पाणीग्रहण करावं, असं ते सांगतात. अंतःपुरांतर
चरिमनिहत्य बंधुं स्वात्मत उद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम. उपायसुद्धा मी सांगते. पूर्वद्युरस्ति महती कुलदेवी यात्रा यस्यां बहिर नववधू गिरिजामुपेया. त्या गिरिजेचं दर्शन करण्यासाठी मी येईल शंकर पार्वतीच्या त्या मंदिरामध्ये. त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी यावं. हे कमलनयना यंशांग्री पंकजरज स्नपनम महात्मौ. स्नपन म्हणजे स्नान करणं. की ज्यांच्या यस्य अंघ्री पंकज रज, ज्यांच्या पायाच्या धुळीचा रजकण जो आहे तो घेऊन स्नान करणं म्हणजे किती भाग्य त्यामध्ये. आणि असं स्नान कोण करतं? ते आत्मशुद्धीसाठी करतात. असे मोठमोठे देवता, शंकर असेल किंवा ब्रह्मदेव असतील, हे सगळे असतील, ते सुद्धा अशी इच्छा करतात. तर मी तर तुमचा प्रसाद प्राप्त करू शकले नाही. म्हणजे माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही येऊन जर मला इथून घेऊन गेले नाही तर, मग आजकालच्या भाषेत असेल तर मग त्या मुलीने आत्महत्या केली अशी आपण बातमी वाचतो. तर मी अनेक प्रकारचे व्रत करेन आणि अनेक जन्मामध्ये व्रतस्थ राहील. शरीर त्याग झाला तरी पुढच्या जन्मी मी पुन्हा तुम्हालाच वरणार आहे आणि तुमचीच आराधना करणार आहे. मग आपल्या कृपेसाठी मला शेकडो जन्म घ्यावे लागले तरी चालेल. यर्ह्यंबुजाक्ष न लभेय भवत्प्रसादम जह्यामसून मृतकृशात शतजन्मभी स्यात्. शतजन्मभी स्यात्. मला 100 जन्म जरी घ्यावे लागले तरी मी तुमच्याशीच विवाह करेन. अशा प्रकारचं हे 7 श्लोक असणारं हे पत्र जे आहे ते अगदी प्रसिद्ध असं पत्र आहे. त्या पत्रामध्ये एक मिनटं ते आपल्याला दाखवायचं आहे. हां, खूप छान ते पत्र आहे. मराठीमध्ये आहे आणि राम गणेश गिडकरींनी लिहिलेलं आहे. भीमक बाळा ती वेल्हाळा टाकुनी गोपाळा निश्चय केला बंधू वराने द्यावी शिशुपाळा. रुक्मी जो आहे त्याने निश्चय केला की ही शिशुपाळाला द्यावी. विवाह काळी खळतो आला तव राजस बाळा शोकभराने विवळ झाली दोष देई भाळा. आपल्या दैवालाच दोष देत ती आता अश्रू ढाळत आहे रुक्मिणी माता. अजूनही तरी या दासासाठी याहो गोपाळा काळ वेळ ही जवळी आली संकट हे टाळा. ऐन समयी का निष्ठुर झालास काय असे केले दिनावरीचे प्रेम सदाचे आज कुठे लपले. असं ते खूप छान पत्र आहे. ते पत्र या ठिकाणी राम गणेश गडकरींनी लिहिलेलं आहे. ते मला वाटतं शाळेमध्ये सुद्धा ही कविता होती. भीमक बाळा ती वेल्हाळा टाकुनी गोपाळा निश्चय केला बंधुवराने द्यावे शिशुपाला. विवाह काळी खळतो आला तव राजस बाळा शोकभराने विवळ झाली दोष देई भाळा. त्याच्यामध्ये शेवटी म्हणते असं जर तुम्ही केलं नाही तर किती आळवू परोपरीने कंठ की हो सुकला तरी यावया अजूनी माझा माधव का चुकला. सर्व साक्षी भगवंता आता अंत नका पाहू की विषपाने प्राण तरी हा पदकमली वाहू. मीच अभागी म्हणून आज अजूनी न चाला ब्रह्म सगुण जे दुर्लभ सकळा मिळे कसे मदला. रडता या परी अश्रुजलाने पदर भिजून जाई ऊर भरोनी शब्द न चाले कवन विरोनी जाई. खूप छान असं वर्णन केलेलं आहे. खूप जुनी कविता आहे ती. या प्रसंगाला अनुरूप अशी ही कविता या ठिकाणी आपण सहजपणे पाहिली. आता पुढचा अध्याय म्हणजे हा अध्याय या ठिकाणी संपतो. आता हे पत्र वाचून झालं. ब्राह्मणाने ते पत्र वाचलं कारण भगवंताची इच्छा होती की ब्राह्मणाने वाचावं म्हणजे सगळ्या लोकांनाही समजेल. आणि भगवंताला आधीपासूनच माहीत होतं की हा रुक्मी जो आहे तो या रुक्मिणीचा विवाह माझ्याशी करून देणार नाही कारण आमच्या दोघांवर त्याचा द्वेष आहे, राग आहे. आणि हे भगवंताला आधीपासूनच माहीत होतं. ज्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या आहेत त्या भगवंताला समजतात आणि भगवंत आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. आणि म्हणून त्यांनी आता लोकांच्या समक्ष वाचल्यामुळे आता सगळ्यांना सगळं समजल्यामुळे
आता भगवंत त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होतात, कारण तो ब्राह्मण सांगत आहे, इत्ते ते गुह्य संदेशा यदुदेव मया वृता विमृश्य कर्तुम यच्छात्र क्रियताम तदनंतरम. रुक्मिणीचा हा गुप्त संदेश मी तुम्हाला आणून दिला आहे, आणि आता यासंबंधी जे काही करायचं असेल त्याबद्दल विचार करून त्याप्रमाणे तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो, असं सुदैव ब्राह्मण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी म्हणतात. आणि या ठिकाणी हा अध्याय 52वा समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे रुक्मिणी विवाह प्रस्तावे 250तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी येऊन कसं पळवून नेलं हा पुढचा अध्याय आपण उद्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचाचा. मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती नाथई वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. जय जय राम.